शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो। 12वीच्या मराठी विषयाच्या आजच्या तासिकेमध्ये आपण बघणार आहोत व्याकरण व लेखन। मराठी विषयाचा अभ्यासक्रम ज्यावेळी आपण बघितला त्यावेळी आपण हे बघितलं की भाग क्रमांक 5 हा आपल्याला व्याकरण व लेखन यासाठी दिलेला आहे। तर 12वी मध्ये मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात आपल्याला कोणकोणत्या व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे ते आपण व्याकरण व लेखन या भागामध्ये बघणार आहोत आणि त्यामधील पहिल्या उपविभागाला उपघटकाला आपण आज सुरुवात करत आहोत। त्यामधील पहिला उपघटक आहे वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर। वाक्य प्रकार नेमके कोणकोणते आहेत व वाक्याच्या प्रकारांचं या वाक्यातून त्या वाक्यात कशा प्रकारे रूपांतर केलं जातं याचा थोडक्यात अभ्यास आपल्याला वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर या उपघटकामध्ये करावयाचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला यामध्ये काय काय अभ्यासायचं आहे हे समजून घेणं अत्यावश्यक आहे। तर वाक्य प्रकार म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारची वाक्य ही दररोज बोलत असतो। आपल्या बोलण्यात वेगवेगळ्या प्रकारची वाक्य येत असतात। आपल्या बोलण्यात असो लिखाणात असो वेगवेगळ्या प्रकारची वाक्य येतात। उदाहरणार्थ आपण म्हणतो आज फार पाऊस पडला, आज मी खूप अभ्यास केला, उद्या मी अभ्यास करणार आहे, उद्या माझी परीक्षा आहे। त्यानंतर प्रत्येकाने मेहनत ही केलीच पाहिजे, ती खिडकी लावून घे, किंवा एखादा संकेत आपण देत असाल तर आपण त्या ठिकाणी म्हणतो पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता, मी मागच्या वर्षी अधिक चांगला अभ्यास केला असता तर नक्कीच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला असतो, किंवा वाह किती छान बगीचा आहे हा, किंवा तू कोणत्या इयत्तेत शिकतो, तुझा किती अभ्यास झाला। अशा प्रकारची वेगवेगळी वाक्य आपल्या बोलण्यात व लिहिण्यात येत असतात आणि ही वाक्य वेगवेगळ्या प्रकारची असतात। म्हणजे मी एखादा प्रश्न विचारला म्हणजे हे झालं प्रश्नार्थी वाक्य। त्यानंतर मी म्हटलं वाह किती छान बगीचा आहे हा, हे झालं उद्गारार्थी वाक्य। याच प्रकारच्या वाक्याच्या प्रकारांचा अभ्यास थोडक्यात आपण या उपघटकामध्ये करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बोलताना लिहिताना अनेक प्रकारची वाक्य वापरतो हे आपण बघितलं। तर यामध्ये एकच आशय अनेक प्रकारच्या वाक्यांतून सुद्धा आपल्याला सांगता येतो। जी वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपल्या बोलण्यात आणि लिहिण्यात येत असतात त्यामधून प्रत्येक वाक्यातून प्रत्येक वाक्याच्या प्रकारांमधून वेगवेगळा आशय हा त्यातून व्यक्त झालेला असतो, वेगवेगळा भावार्थ त्यातून प्रकट झालेला असतो। उदाहरणार्थ एक वाक्य आपण बघूया आणि त्या वाक्याची वेगवेगळ्या प्रकारातील वाक्य आपण थोडक्यात बघूया आणि त्याचा आशय हा वेगवेगळ्या वाक्याच्या प्रकारांमध्ये वेगवेगळा कशा रीतीने व्यक्त होतो ते आपण आता बघूया उदाहरणाद्वारे। उदाहरणार्थ एक वाक्य मी तुम्हाला सांगतो, काल फार पाऊस पडला किंवा काल खूप पाऊस पडला, हे एक वाक्य झालं। काल खूप पाऊस पडला। काल खूप पाऊस पडला हे एक साधारण वाक्य आपण या ठिकाणी बघितलं। यानंतर काल खूप पाऊस पडला हेच वाक्य आपण वेगवेगळ्या प्रकारामध्ये सुद्धा व्यक्त करू शकतो। उदाहरणार्थ काल काही कमी पाऊस पडला नाही, काल काही कमी पाऊस पडला नाही, म्हणजे त्याचा अर्थ हा त्या ठिकाणी तोच व्यक्त होतो, परंतु ते वाक्य हे वेगळ्या प्रकारात त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। या वाक्याचा वेगळा एक प्रकार आपण या ठिकाणी बघत आहोत, काल काही कमी पाऊस पडला नाही, किंवा काल काय कमी पाऊस पडला का, किंवा काल कमी तर पाऊस पडला नाही ना, किंवा किती अफाट पाऊस पडला काल। अशा प्रकारचे वेगवेगळं एकच साधारण साधं वाक्य आपण वेगवेगळ्या प्रकारांमध्ये व्यक्त करत असतो, परंतु त्या ठिकाणी त्या वाक्याचा आशय हा त्या ठिकाणी सारख्याच प्रकारात व्यक्त झालेला असतो, फक्त वाक्याचा प्रकार त्या ठिकाणी बदललेला असतो। उदाहरणार्थ या ठिकाणी म्हटलं काल खूप पाऊस पडला, याच वाक्याचा आपण ज्यावेळी म्हणतो काल काही कमी पाऊस पडला नाही, हे सुद्धा एक प्रकारचं विधानार्थी वाक्यच होतं, सरळ साधं वाक्यच आहे, परंतु काल फार काही कमी पाऊस पडला नाही म्हणजे हे नकारार्थी स्वरूपातील वाक्य आहे। हे सकारार्थी स्वरूपातील सकारात्मक वाक्य आहे, काल खूप पाऊस पडला आणि काल काही कमी पाऊस पडला नाही। किंवा प्रश्नार्थक स्वरूपात आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे,
काल काय कमी पाऊस पडला का, किंवा काल कमी तर पाऊस पडला नाही ना. म्हणजे एकाच वाक्याचं वेगवेगळ्या प्रकारात रूपांतर होतं, परंतु आशय हा त्या ठिकाणी सारखाच त्या ठिकाणी व्यक्त झालेला आपल्याला दिसतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण वाक्य प्रकार बघणार आहोत. तर हे वाक्य प्रकार बघत असताना वाक्याचे प्रकार हे कशा कशावरून पडतात हे आपण सुरुवातीला बघूया. वाक्याचे प्रकार हे दोन गोष्टींवरून पडतात. वाक्याचे प्रकार. मग वाक्याचे प्रकार जर वेगवेगळे आहेत तर ते कशा कशावरून पडतात, तर एक म्हणजे आशयावरून आणि भावार्थावरून. आशयावरून किंवा भावार्थावरून, म्हणजे त्या वाक्यातून कोणता आशय व्यक्त होत आहे किंवा कोणता अर्थ व्यक्त होत आहे यावरून वाक्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. किंवा दुसरं म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून सुद्धा वाक्याचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी पडतात. क्रियापदाच्या रूपावरून. विद्यार्थी मित्रांनो, वाक्याचे प्रकार हे आपण ज्यावेळी अभ्यासत असतो त्यावेळी आपल्याला वाक्याचे प्रकार हे कशा कशावरून पडतात आणि वाक्याच्या प्रकारांमध्ये आशयावरून कोणकोणते प्रकार पडतात आणि क्रियापदाच्या रूपावरून कोणकोणते प्रकार पडतात हे सुद्धा समजून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. तर सुरुवातीला आपण हे बघितलं की वाक्याचे प्रकार आशयावरून आणि भावार्थावरून काही प्रकार पडतात आणि क्रियापदाच्या रूपावरून काही प्रकार पडतात. मग आशयावरून आणि भावार्थावरून कोणकोणते प्रकार पडतात, तर आशयावरून आणि भावार्थावरून या ठिकाणी वाक्याचे 3 प्रकार पडतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. जे आपल्याला या पुस्तकामध्ये या अभ्यासक्रमामध्ये 12वी मध्ये अभ्यासावयाचं आहे तेवढाच आपण या तासिकेला अभ्यास करणार आहोत. आणि त्यानंतर क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे 4 प्रकार पडतात जे आपल्याला 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकार कोणकोणते हे आपण सुरुवातीला बघूया. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न जरी आला की वाक्याचे कोणकोणते प्रकार पडतात, वाक्याच्या आशयावरून किती आणि कोणते प्रकार पडतात, तर हे सुद्धा बघत असताना आपण ते कोणकोणते प्रकार पडतात हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. मग वाक्याच्या आशयावरून किंवा भावार्थावरून वाक्याचे जे 3 प्रकार पडतात ते सुरुवातीला मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर सुरुवात महत्त्वाचं म्हणजे पहिला प्रकार जो आहे तो आहे विधानार्थी वाक्य. याला थोडक्यात आपण साधं वाक्य किंवा असर्टिव्ह सेंटेन्स इंग्रजीमध्ये असं सुद्धा म्हणतो. जे सरळ सरळ साधं विधान केलेलं असतं ते झालं विधानार्थी वाक्य. त्यानंतर वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून पडणारा दुसरा प्रकार म्हणजे प्रश्नार्थी वाक्य, ज्याला आपण इंग्रजीमध्ये इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असं सुद्धा म्हणतो. हा तिसरा प्रकार झाला प्रश्नार्थी वाक्य. दुसरा प्रकार प्रश्नार्थी वाक्य. आणि वाक्याच्या आशयावरून वाक्याचा प्रकार तिसरा कोणता, तर तो म्हणजे उद्गारार्थी वाक्य. उदाहरणार्थ आपण त्या ठिकाणी एक उदाहरण बघितलं की अरे वा किती छान हा बगीचा आहे. हे वाक्य थोडक्यात आपल्याला त्या ठिकाणी आश्चर्य व्यक्त झालेलं असतं, म्हणजे ते उद्गारार्थी स्वरूपातील वाक्य असतं. हे झाले वाक्याचे 3 प्रकार जे आशयावरून आणि भावार्थावरून पडतात. आणि त्यानंतर वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे जे 4 प्रकार पडतात ते 4 प्रकार सुरुवातीला मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचा पहिला प्रकार पडतो तो म्हणजे स्वार्थी वाक्य. आपण या प्रत्येक वाक्याची प्रत्येक वाक्य प्रकाराची संकल्पना, व्याख्या आणि त्याची काही उदाहरणं हे आपण बघणार आहोत. म्हणजे ही प्रत्येक वाक्याचा प्रकार तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट होईल, ती संकल्पना तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट होणार आहे. त्यानंतर क्रियापदाच्या रूपावरून दुसरं वाक्य प्रकार म्हणजे आज्ञार्थी वाक्य. एखाद्याला आपण आज्ञा देतो आणि त्यावेळी आपण जे वाक्य म्हणतो ते आज्ञार्थी वाक्य. त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे विद्यार्थी वाक्य. विद्यार्थी वाक्य. आणि क्रियापदाच्या रूपावरून
पडणारा चौथा प्रकार म्हणजे संकेतार्थी वाक्य. विद्यार्थी मित्रांनो, हे थोडक्यात वाक्याचे प्रकार आणि या सर्व वाक्याच्या प्रकारांचा अभ्यास आपल्याला इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये करावयाचा आहे. तर आतापर्यंत आपण काय बघितलं याचा थोडक्यात एक आढावा आपण घेऊया सोप्या स्वरूपामध्ये. तर आपण भाग क्रमांक 5 मराठी विषयातील आपल्या अभ्यासक्रमातील भाग क्रमांक 5 हा अभ्यासत आहोत. भाग क्रमांक 5 आहे व्याकरण व लेखन. आणि व्याकरण व लेखन या सदरामध्ये आपल्याला पहिला उपघटक अभ्यासावयाचा आहे, तो म्हणजे वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर. आणि त्यामध्ये सुरुवातीला मग आपण अभ्यासणार आहोत वाक्याचे प्रकार. वाक्य रूपांतर हे आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. तर वाक्याचे प्रकार कोणकोणते, मग वाक्याचे प्रकार करत असताना ते कशावरून आणि कसे कसे पाडले जातात ते आपण सुरुवातीला बघणार आहोत. मग वाक्याच्या आशयावरून किंवा भावार्थावरून त्याचे 3 प्रकार पाडले जातात आणि क्रियापदाच्या रूपावरून काही 4 प्रकार पडले जातात. मग हे आशयावरून आणि भावार्थावरून म्हणजे काय, तर एखाद्या वाक्यामधून कोणता आशय त्या ठिकाणी व्यक्त होत आहे किंवा त्यामधून कोणता अर्थ व्यक्त होत आहे त्यावरून केले जाणारे हे 3 प्रकार. आणि क्रियापदाच्या रूपावरून, क्रियापद वाक्यामध्ये जे क्रियापद दिलेलं असतं त्या क्रियापदाच्या विविध रूपांवरून वाक्याचे कोणकोणते प्रकार पडतात ते 4 प्रकार आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. मग आशयावरून 3 जे प्रकार पडतात ते म्हणजे पहिलं झालं विधानार्थी वाक्य, दुसरं प्रश्नार्थी वाक्य आणि तिसरं वाक्य म्हणजे उद्गारार्थी वाक्य, असे हे 3 प्रकार. आणि क्रियापदाच्या रूपावरून स्वार्थी वाक्य, त्यानंतर आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य हे 4 प्रकार आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे 3 आणि 4 हे आपल्याला एकूण 7 वाक्य प्रकारांचा अभ्यास मराठी विषयामध्ये व्याकरणाच्या वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर या सत्रामध्ये करावयाचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वाक्य रूपांतर ज्यावेळी आपण अभ्यासणार आहोत त्यामध्ये सुद्धा आपल्याला याच प्रकारांचं, ह्या समजा विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्यामध्ये रूपांतर करा असाही आपल्याला प्रश्न येऊ शकतो. म्हणून याच वाक्य प्रकारांचं वेगवेगळ्या प्रकारामध्ये रूपांतर करणं हे आपण वाक्य रूपांतर मध्ये नंतर शिकूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडक्यात हे प्रकार या ठिकाणी अभ्यासले. आता आपण एक एक प्रकाराचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. आणि हे एक एक प्रकाराचा अभ्यास करत असताना फक्त हे अतिशय सोपे असे प्रकार या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. तर प्रत्येक वाक्य प्रकाराची व्याख्या किंवा थोडक्यात संकल्पना स्पष्टीकरण मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे किंवा लिहूनही देणार आहे. आणि या व्याख्या आणि काही 2-2 उदाहरणं प्रत्येक वाक्याची असं आपण आजच्या तासिकेला बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी वाक्य प्रकार आहेत हे प्रत्येकाने अभ्यासणं हे अतिशय गरजेचं आहे. सुरुवातीला तुम्ही याचा अभ्यास नक्की करा. यानंतर आता आपण एक एक वाक्य प्रकार या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला वाक्याच्या आशयावरून व भावार्थावरून जो प्रकार या ठिकाणी आपण पहिला प्रकार बघितला तो म्हणजे विधानार्थी वाक्य, ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो तर असर्टिव्ह सेंटेन्स असं आपण म्हणतो किंवा याला साधं वाक्य असं सुद्धा आपण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, विधानार्थी वाक्याची व्याख्या आणि 2 उदाहरणे या ठिकाणी आपण आता बघूया. सुरुवातीला विधानार्थी वाक्य म्हणजे काय हे तुम्हाला समजून घेणं हे अतिशय आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, विधानार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यात केवळ विधान केलेलं असतं त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. एवढी साधी सरळ सोपी व्याख्या याची आहे जी तुम्हाला लगेच लक्षात येणार आहे. ज्या वाक्यात केवळ विधान केलेलं असतं त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. ही अतिशय सोपी अशी व्याख्या आहे. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला आपण विधानार्थी वाक्य असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वाक्यामध्ये समजा एखादं साधं सोपं सरळ असं वाक्य त्या ठिकाणी केलेलं असतं, विधान केलेलं असतं आणि त्यालाच आपण विधानार्थी वाक्य असं म्हणतो.
उदाहरणार्थ काल खूप पाऊस पडला, हे जे आपण उदाहरण बघितलं ते सुद्धा विधानार्थी वाक्यच आहे. आणि यामध्ये आपण एक दोन उदाहरणं बघणार आहोत. पहिलं उदाहरण, सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. आता ही जी वाक्य आहेत हे आपण जे वाक्याचे प्रकार या ठिकाणी अभ्यासणार आहोत त्या प्रत्येक वाक्याच्या प्रकारांमध्ये होकारार्थी आणि नकारार्थी अशा दोन्ही प्रकारची वाक्य असू शकतात. उदाहरणार्थ आपण सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे हे वाक्य आपण बघितलं, हे झालं विधानार्थी वाक्य जे आपण सकारात्मक होकारार्थी स्वरूपाचं आहे. आणि दुसरं एक वाक्य, विटी दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही, हे सुद्धा विधानार्थीच वाक्य आहे. साधं सरळ विधान केलेलं असं हे वाक्य आहे की विटी दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही. हे विधानार्थी वाक्य आहे, परंतु हे नकारार्थी स्वरूपातील विधानार्थी वाक्य आहे. म्हणून ही दोन उदाहरणं तुम्ही या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. पहिलं उदाहरण आहे, सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. हे विधानार्थी वाक्य आहे, परंतु हे होकारार्थी स्वरूपातील विधानार्थी वाक्य आहे. आणि दुसरं वाक्य आपण जे यामध्ये बघितलं, विटी दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही. विटी दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बालपणी आपण हा खेळ खेळला असाल. हा खेळ आत्ताच्या काळात जास्त खेळला जात नाही. हे झालं नकारार्थी स्वरूपातील विधानार्थी वाक्य. तर विद्यार्थी मित्रांनो, विधानार्थी वाक्य म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. ही त्याची साधी सरळ सोपी व्याख्या. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला आपण म्हणतो विधानार्थी वाक्य. आणि याची उदाहरणं आपण या ठिकाणी बघितली. सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे, हे एक सरळ केलेलं विधान आहे. त्यानंतर विटी दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही, हे सुद्धा एक सरळ केलेलं विधान जे नकारार्थी स्वरूपातील आहे असं आपण यामध्ये बघितलं. आणि पुढील वाक्यांचे प्रकार सुद्धा सोप्या व्याख्या मी या ठिकाणी फक्त तुम्हाला समजावून सांगणार आहे, त्या तुम्ही समजून घेणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणूनच दुसरा वाक्य प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. दुसरा वाक्य प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यात केवळ प्रश्न विचारला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. म्हणजे ज्या प्रकारे आपण विधानार्थी वाक्य बघितलं त्याच प्रकाराचं विधानार्थी वाक्यामध्ये आपण बघितलं. ज्या वाक्य प्रकारामध्ये केवळ विधान केलेलं असतं त्याला आपण म्हणतो विधानार्थी वाक्य. आणि प्रश्नार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यात केवळ काय केलेलं असतं तर प्रश्न विचारलेला असतो त्याला आपण प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतो. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी यापूर्वी उदाहरण बघितलं, काल काय कमी पाऊस पडला का, हाही एक प्रकारचा प्रश्नच आहे. त्याचबरोबर तू केव्हा बाहेर जाणार आहेस, किंवा तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही, तुला कमी गुण का मिळालेत, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न हे आपण विचारत असतो. आणि ज्या वाक्यामध्ये केवळ प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. ही दोन उदाहरणं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली, ती तुम्ही लक्षात घ्या. आणि प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय हे अतिशय सोपं आहे, ते तुमच्या प्रत्येकाच्या लक्षात नक्की राहील. यानंतरचा तिसरा वाक्य प्रकार आपण अभ्यासणार आहोत, तो म्हणजे उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या वाक्यामध्ये मनातील विशिष्ट भाव
हा उत्कटपणे व्यक्त केलेला असतो. आपल्या मनामधील विशिष्ट भाव हा उत्कटपणे व्यक्त केलेला असतो किंवा आश्चर्यकारक रीतीने ज्या ठिकाणी वर्णन केला जातो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो किंवा आश्चर्यकारक रीतीने व्यक्त केलेला असतो त्याला आपण उद्गारार्थी वाक्य असं म्हणतो. तर उद्गारार्थी वाक्याची काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहे. किती छान आहे हे फूल. आपण म्हणतो एखादं फूल, चांगलं फूल आपल्या बघण्यात आलं तर आपण म्हणतो वा किती छान आहे हे फूल. किंवा ताजमहाल बघितल्यानंतर म्हणतो आपण अबो किती छान ताजमहाल आहे हा. अशा प्रकारचे आश्चर्यकारक एखादा नवीन पक्षी आपण बघितला तर वा किती छान डोळा आहे ह्या पक्षाचा, किती छान रंगाचा हा पक्षी आहे, किती छान रंगाचं हे फूल आहे. या प्रकारची आश्चर्यकारक अशी वाक्य आपण उद्गारार्थी वाक्य आपण या ठिकाणी उच्चारतो. यालाच उद्गारार्थी वाक्य असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे जे 3 प्रकार आपण बघितले, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य, हे 3 प्रकार हे वाक्याच्या आशयावरून व भावार्थावरून केले जातात. हे 3 प्रकार आपण अभ्यासले आणि यानंतरचे महत्त्वाचे प्रकार क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे जे 4 प्रकार केले जातात ते 4 प्रकारांचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. तर क्रियापदाच्या रूपावरून केला जाणारा पहिला प्रकार म्हणजे स्वार्थी वाक्य. स्वार्थी वाक्य म्हणजे नेमकं काय, याची व्याख्या काय, याची संकल्पना काय ते आपण थोडक्यात समजून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वार्थी वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात. नुसताच काळाचा बोध ज्या ठिकाणी होत असेल, वाक्याच्या ज्या प्रकारामध्ये क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होत आहे पण तो कशावरून, क्रियापदाच्या रूपावरून काळाचा नुसताच बोध होत असेल, फक्त काळाचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो, स्वार्थी वाक्य. उदाहरणाद्वारे आपण हे थोडक्यात स्पष्ट करून घेऊया. उदाहरणार्थ, मुले शाळेत गेली. मुले शाळेत गेली हे कोणत्या प्रकारातील वाक्य आहे, कोणत्या काळातील वाक्य आहे, तर मुले शाळेत गेली हे भूतकाळातील वाक्य आहे. म्हणजे भूतकाळातील कोणत्या भूतकाळातील वाक्य आहे, तर हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे. मुले शाळेत गेली, गेली, मुले शाळेत गेली. विद्यार्थी मित्रांनो, मुले शाळेत गेली यामध्ये क्रियापद कोणतं आहे, तर गेली हे यामध्ये क्रियापद आहे आणि ह्या क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होत असेल, म्हणजे फक्त हे क्रियापदाचं रूप आपण ज्यावेळी बघितलं त्यावरून आपल्याला काळाचा बोध होतो. हा आहे साधा भूतकाळ. आणि यावरून काळाचा बोध होतो म्हणून हे वाक्य झालं स्वार्थी वाक्य. त्यानंतर दुसरं एक उदाहरण आहे, खेळाडू मैदानावर सराव करतात. खेळाडू मैदानावर सराव करतात यामध्ये क्रियापद कोणतं, तर करतात. खेळाडू मैदानावर सराव करतात हे वर्तमान काळातील वाक्य आहे आणि करतात म्हणजे हे नेहमी चालू असणारी प्रक्रिया या ठिकाणी दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खेळाडू मैदानावर सराव करतात, करतात या क्रियापदावरून सुद्धा आपल्याला काळाचा बोध या ठिकाणी होत आहे आणि म्हणून ज्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होतो त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण स्वार्थी वाक्य असं या ठिकाणी म्हणतो. यानंतर वाक्याच्या प्रकारांमध्ये क्रियापदाच्या रूपावरून केला जाणारा दुसरा महत्त्वाचा प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत, तो म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य हे आपल्याला माहितीच आहेत. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय हे आपण या ठिकाणी सुरुवातीला बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आज्ञार्थी वाक्याची थोडक्यात व्याख्या जी या ठिकाणी दिलेली आहे ती म्हणजे ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. कशा कशाचा बोध होतो, तर ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून पडणारी वाक्य आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. तर क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा,
त्यानंतर आशीर्वाद, आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, त्यानंतर उपदेश आणि सूचना. विद्यार्थी मित्रांनो, आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय हे बघत असताना आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपांवरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं. ही व्याख्या आपण थोडक्यात लक्षात असू द्या. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपांवरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश, सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. मग ते कसं? तर ते आपण या ठिकाणी उदाहरणाद्वारे बघूया. उदाहरण तुम्ही या ठिकाणी लक्षात घेणं किंवा तुमच्या वहीमध्ये लिहून घेणं गरजेचं आहे. तर आज्ञा या गोष्टीवरून एक वाक्य आपण या ठिकाणी बघणार आहोत. ती खिडकी लावून घे. ही काय झाली? एक प्रकारची आज्ञा. आज्ञार्थी वाक्य ज्यावेळी आज्ञा केली जाते हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. ती खिडकी लावून घे, तो दरवाजा उघड, या प्रकारच्या आज्ञा ज्यावेळी आपण करतो तर ही झालं आज्ञार्थी वाक्य, जे आज्ञा या गोष्टीवरून ज्याचा बोध केला जातो त्याला आपण म्हणतो आज्ञार्थी वाक्य. त्यानंतर आशीर्वाद या गोष्टीवरून कशा प्रकारे बोध होतो तर त्याचं एक उदाहरण आपण या ठिकाणी बघूया. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल या प्रकारचं हे वाक्य आहे. यावरून थोडक्यात आशीर्वाद या गोष्टीचा बोध त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून ते आज्ञार्थी वाक्य आहे. ज्यामधून आशीर्वाद या गोष्टीचा बोध होतो याला सुद्धा आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो असं आपण या व्याख्येमध्ये बघितलं. आणि म्हणूनच आशीर्वाद या गोष्टीचा बोध या वाक्यामधून होत आहे. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे. त्यानंतर देवा मला सद्बुद्धी दे. देवा मला सद्बुद्धी दे. देवाकडून आपण काहीतरी मागणं मागतो आहोत. म्हणजेच काय करतो आपण थोडक्यात? तर आपण देवाला काय करत आहोत? प्रार्थना करत आहोत. म्हणून देवा मला सद्बुद्धी दे यामध्ये प्रार्थना या गोष्टीचा बोध होत आहे. आणि म्हणूनच जर प्रार्थना या गोष्टीचा बोध होत असेल तर त्याला सुद्धा आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. त्यानंतरचं वाक्य आहे कृपया मला तुझे पुस्तक दे. कृपया मला तुझा पेन दे. कृपया माझी एवढी गोष्ट ऐक. कृपया या शब्दाचा या ठिकाणी उल्लेख होत आहे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी विनंती आपण समोरच्याला करत आहोत हे त्या ठिकाणी स्पष्ट होतं. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, विनंती या गोष्टीचा बोध एखाद्या वाक्याच्या क्रियापदावरून होत असेल तर त्याला सुद्धा आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. हे आपण व्याख्येमध्ये बघितलं. आणि म्हणूनच कृपया मला तुझी वही दे, कृपया मला तुझा पेन दे, ही वाक्य ज्यावेळी आपण वापरतो त्यावेळी ती वाक्य आज्ञार्थी वाक्य या प्रकारामध्ये मोडतात. यानंतर विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा. विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा यामधून कोणत्या गोष्टीचा बोध होत आहे? तर विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा यामधून थोडक्यात आपले गुरुजी आपल्याला काय करतात? शिक्षक आपल्याला काय करतात? तर उपदेश करतात. आणि ज्या ठिकाणी उपदेश या गोष्टीचा बोध त्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून होत असेल त्याला सुद्धा आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. यानंतर इथे पादत्राणे ठेवू नयेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मंदिरामध्ये जातो, शाळेमध्ये जातो. काही ठिकाणी मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला दिलेलं काही सूचना त्या ठिकाणी दिलेल्या असतात. इथे पादत्राणे ठेवू नये. किंवा आपण एखाद्या ऑफिसमध्ये गेले तर ऑफिसची वेळ पाळावी. हे काय त्या ठिकाणी आपल्याला याद्वारे सूचित केलेलं असतं. तर थोडक्यात आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या असतात सूचना. आणि आपण आपल्या व्याख्येमध्ये बघितलं की ज्या ठिकाणी सूचना या गोष्टीचा बोध त्या क्रियापदाच्या वाक्यावरून होत असेल त्याला सुद्धा आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश, सूचना या गोष्टींचा बोध एखाद्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून होत असेल तर त्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो.
उदाहरणांद्वारे हे मी स्पष्ट केलेलंच आहे, त्याचा तुम्ही तुमच्या पुस्तकातून सुद्धा नंतर या ठिकाणी अभ्यास करा आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाला लगेच लक्षात येईल की आज्ञार्थी वाक्य म्हणजे नेमकं काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा पुढचा प्रकार जो आपण अभ्यासणार आहोत, वाक्यामधील क्रियापदाच्या रूपावरून जे 4 प्रकार पडतात त्यामधील 2 प्रकार आपण आतापर्यंत अभ्यासले, ते म्हणजे स्वार्थी वाक्य आणि दुसरं म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आता त्यानंतरचा तिसरा प्रकार आपण अभ्यासणार आहोत, तो म्हणजे विद्यार्थी वाक्य. विद्यार्थी वाक्य हा वाक्य प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच काय, तर कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य असं म्हणतात. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज्ञार्थी वाक्यामध्ये आपण बघितलं की आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थना आणि सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. आणि यामध्ये आपण बघणार आहोत ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून व्याख्या ही अतिशय सारखी आहे, जी तुमच्या लगेच लक्षात राहतील. फक्त कोणत्या गोष्टींचा कोणत्या प्रकारामध्ये बोध होतो हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं असतं. आणि म्हणूनच विद्यार्थी वाक्यामध्ये ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधीचा म्हणजेच काय, विधी म्हणजे कर्तव्य, यानंतर शक्यता, योग्यता, आणि इच्छा या 4 गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला आपण काय म्हणूया विद्यार्थी मित्रांनो, त्याला आपण म्हणणार आहोत विद्यार्थी वाक्य. म्हणजे ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच कर्तव्य, शक्यता, योग्यता आणि इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, विद्यार्थी वाक्य असं आपण त्या ठिकाणी त्याला म्हणतो. तर ते उदाहरणांद्वारे आपण स्पष्ट करूया. प्रत्येक या गोष्टींचा बोध कसा होतो त्या प्रत्येक एक उदाहरणाद्वारे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर सर्वप्रथम कर्तव्य या गोष्टीचा वाक्यामधून बोध कशा प्रकारे होतो, तर परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यामध्येच कर्तव्य हा शब्द आलेला आहे. आपली कर्तव्य कोणकोणती आहे, तर त्यामध्ये दिलेलं आहे परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. यामध्ये कोणत्या गोष्टीचा बोध होत आहे, कर्तव्य या गोष्टीचा या ठिकाणी बोध होत आहे आणि म्हणूनच त्याला आपण काय म्हणूया, विद्यार्थी वाक्य असं आपण म्हणूया. त्यानंतरचं पुढचं उदाहरण आहे, आज बहुतेक पाऊस पडेल. विद्यार्थी मित्रांनो, आज बहुतेक पाऊस पडेल या ठिकाणी काय व्यक्त केलेलं आहे, तर थोडक्यात शक्यता व्यक्त केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, समजा आपण 12वीची परीक्षा दिलेली आहे आणि 12वीच्या परीक्षा दिल्यानंतर आपल्या निकालाला अजून 1 महिना बाकी आहे आणि आपल्याला कोणी प्रश्न विचारतं की तुम्हाला किती गुण मिळतील, 12वीची परीक्षा तुम्हाला कशी गेलेली आहे, पेपर कसे गेलेले आहे, तुम्हाला किती गुण मिळतील. तर त्यावेळी आपण जी उत्तर देतो ते थोडक्यात आपण शक्यता त्या ठिकाणी व्यक्त करत असतो. आपण म्हणतो कदाचित मला 70% गुण मिळतील, कदाचित मला 80% गुण मिळतील. ही जी वाक्य आपण त्या ठिकाणी वापरतो त्याद्वारे त्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपांवरून थोडक्यात शक्यता या गोष्टीचा बोध होत असतो. या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, आज बहुतेक पाऊस पडेल. मग यामधून शक्यता या गोष्टीचा बोध होत आहे आणि शक्यता या गोष्टीचा बोध ज्या ठिकाणी होतो त्याला आपण विद्यार्थी वाक्य म्हणतो. हे आपण आपल्या व्याख्येमध्ये संकल्पनेमध्ये बघितलं. त्यानंतरचं पुढचं वाक्य आहे, अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. यामधून काय व्यक्त होत आहे, तर अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो म्हणजे त्याच्या अंगी काय असावी, ती क्षमता असावी, ती योग्यता त्याच्या अंगी असावी. समजा आपण एखाद्याला म्हटलं तुला खूप चांगले गुण मिळाले, एखाद्याला आपण अभिनंदन करतो, त्यावेळी आपण त्याला म्हणतो यू डिझर्व इट. म्हणजे काय, तर तो त्या ठिकाणी योग्य आहे, तो त्यासाठी योग्यच होता, त्या ठिकाणी तो पात्र आहे असं आपण म्हणतो. म्हणजे थोडक्यात त्याच्याकडे ते गुण आहेच
असं आपण त्याद्वारे व्यक्त करतो. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येत असतात आणि हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कठीण प्रसंग येत असतात. परंतु या कठीण प्रसंगावर मात करत, अडचणींवर, समस्यांवर मात करत काही लोक ही आयुष्यामध्ये यशस्वी होतात. आणि ते काय यशस्वी होतात, तर त्यांच्याकडे ते धैर्य असतं, ते मेहनत करतात, कष्ट करण्याची जिद्द, आत्मविश्वास त्यांच्याकडे असतो आणि म्हणूनच ती आयुष्यामध्ये यशस्वी होतात. आणि म्हणूनच हे वाक्य या ठिकाणी असं दिलेलं आहे, अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. म्हणजे काय, तर त्या ठिकाणी ती त्याच्या ठिकाणी योग्यता असायला हवी. आणि योग्यता हे ज्या ठिकाणी व्यक्त होत असेल, तर क्रियापदाच्या रूपामध्ये ज्या ठिकाणी योग्यता हे व्यक्त होत असेल त्या ठिकाणी आपण त्याला पण काय म्हणतो, विद्यार्थी वाक्य. आणि म्हणून ह्या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच वेळी आपल्याला हे वाक्य प्रकाराचा अर्थ व्यवस्थितरित्या कळणार आहे. पुढचं वाक्य आहे, विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी यामधून थोडक्यात काय व्यक्त केलेलं आहे, विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखली पाहिजे, राखावी म्हणजे थोडक्यात इच्छा या ठिकाणी व्यक्त होत आहे. आणि इच्छा ज्या ठिकाणी व्यक्त होते, इच्छा ह्या गोष्टीचा बोध ज्या क्रियापदाच्या रूपावरून होत असेल त्यामध्ये राखावी म्हणजे काय, तर थोडक्यात त्या ठिकाणी त्या क्रियापदाच्या रूपावरून इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि म्हणूनच त्याला सुद्धा आपण विद्यार्थी वाक्य असं म्हणतो. ज्या ठिकाणी इच्छा व्यक्त होते त्याला आपण विद्यार्थी वाक्य असं म्हणतो. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, ही 3 वाक्य तुमच्या आता लक्षात आलेलीच असतील असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. तर स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि विद्यार्थी वाक्य ही वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून पडणारी वाक्य या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत. यामधील आपल्याला आपण ही 3 वाक्य बघितले आणि आता आपल्याला शेवटच्या वाक्य प्रकाराचा या ठिकाणी अभ्यास करावायचा आहे. तर संकेतार्थी वाक्य या वाक्य प्रकाराची संकल्पना उदाहरणांद्वारे आपण समजून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, संकेतार्थी वाक्य म्हणजे नेमकं काय, याची थोडक्यात संकल्पना, व्याख्या ही आपल्याला काय दिलेली आहे, तर ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे काय, तर एखादा संकेत त्या ठिकाणी व्यक्त केला जातो. आपण जर तरच्या भाषेत काही वाक्य वापरतो, जर असं झालं तर तसं होईल. जर समजा आपण म्हणतो, जर मी खूप अभ्यास केला तर मला निश्चितच चांगले गुण प्राप्त होतील, अशा प्रकारची वाक्य आपण यामध्ये वापरतो तर त्याला आपण थोडक्यात संकेत आपण व्यक्त करत असतो. तर त्यामध्ये संकेतार्थी वाक्य असा त्याचा अर्थ होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दिलेली व्याख्या कशी आहे, ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट व्यक्त केलेली असते किंवा संकेत व्यक्त केलेला असतो आणि त्यामधून अशा प्रकारचा अर्थ व्यक्त होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, संकेतार्थी वाक्य असं आपण त्याला म्हणत असतो. आणि संकेतार्थी वाक्याची काही उदाहरणं जी या ठिकाणी दिलेली आहे, पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. जर पाऊस पडला असता तर हवेत गारवा हा नक्कीच आला असता. संकेत या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. अट किंवा संकेत ज्या ठिकाणी व्यक्त केले जातं त्या क्रियापदाच्या रूपामध्ये अट किंवा संकेत व्यक्त केलं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, संकेतार्थी वाक्य असं म्हणतो. पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता हा या ठिकाणी संकेत व्यक्त होत आहे, म्हणून हे झालं संकेतार्थी वाक्य. त्यानंतर मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी जाईन. मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी जाईन. थोडक्यात काय, तर ही एक प्रकारची अट या वाक्यातून व्यक्त केलेली आहे. थोडक्यात संकेतही व्यक्त झालेला आहे. थोडक्यात अट यामध्ये कशा प्रकारची व्यक्त केलेली आहे, जर मला सुट्टी मिळाली तर मी गावी जाईन. सुट्टी मिळाल्यानंतर गावी जाईल म्हणजे अट ज्या ठिकाणी व्यक्त होत असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण काय म्हणतो, याला संकेतार्थी वाक्य असं म्हणतो. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, संकेतार्थी वाक्य या वाक्याची संकल्पना सुद्धा अतिशय सोपी आहे. आणि मला असं वाटतं या उदाहरणांद्वारे, या स्पष्टीकरणांद्वारे तुम्हाला नक्कीच हे सर्व वाक्य प्रकार लक्षात आले असतील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि प्रत्येकाने घरी पुन्हा या प्रत्येक वाक्य प्रकाराचा अभ्यास नक्कीच करावा. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण बघितलं की वाक्याच्या प्रकारांमध्ये आपण आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे प्रकार बघितले आणि क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे प्रकार बघितले. आशयावरून आणि भावार्थावरून आपण वाक्याचे 3 प्रकार बघितले, ते म्हणजे विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य. आणि आपण क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे 4 प्रकार बघितले, स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य,
विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य या प्रत्येक वाक्याच्या प्रकारांमधील संकेतांवरून त्या गोष्टींवरून त्या कसा बोध होतो त्याची उदाहरणं सुद्धा आपण आजच्या तासिकेमध्ये बघितली। फक्त एकदा तुम्ही या सर्व वाक्य प्रकारांच्या संकल्पना या व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे आणि काही उदाहरणं आपण याद्वारे स्वतःची उदाहरणं तयार करणं हेही आवश्यक आहे। जास्तीत जास्त ज्यावेळी आपण याचा सराव कराल त्यावेळीच आपल्याला हे वाक्य प्रकार तोंडी पाठ होऊन जातील। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी एक कृती या ठिकाणी मी देऊन जात आहे। तर आपल्या वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर या सदराखाली काही तुम्हाला पान नंबर 113 वर जे काही कृती दिलेली आहे, खालील वाक्य वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा किंवा खालील वाक्य क्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा। हे आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे। ही कृती तुम्ही प्रत्येकाने या ठिकाणी सोडवणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला हे व्याकरण लगेच लक्षात येईल आणि व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी गुण आपण प्राप्त करू शकतो। आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, या व्याकरणाच्या प्रकारांचा आपण सर्वांनी नक्कीच अभ्यास केलाच पाहिजे आणि नक्कीच अभ्यास करा असं याद्वारे मी तुम्हाला सांगतो। तर विद्यार्थी मित्रांनो, एक सुविचार या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। आजचा सुविचार आहे, स्वतःची यथार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस हा स्वाभिमानी असतो। स्वतःची यथार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस हा कसा असतो? स्वाभिमानी असतो। आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, इतरांना बघण्यापेक्षा इतरांशी तुलना करण्यापेक्षा प्रत्येक माणसाने सर्वप्रथम स्वतःला ओळखणं हे शिकलं पाहिजे। स्वतःला यथार्थ जाणीव ही आपल्याला झाली पाहिजे आणि त्यावेळेसच आपण खऱ्या अर्थानं स्वाभिमानी होऊ शकू। आणि म्हणूनच प्रत्येकाने सुरुवातीला स्वतःला ओळखणं हे शिकलं पाहिजे। धन्यवाद।